आम्हाला कमी समजतायत का? आम्ही जर आदिवासी जर पेटून उठलो ना, अख्खी मुंबई, अख्खं मंत्रालय आम्ही हलवून टाकू. आणि आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत? आमच्या प्रमुख मागण्या हेच आहेत की गडचिरोलीसारख्या ठिकाणी ज्या आश्रमशाळेत ज्या मुली होत्या, ज्या 6 मुलींना सर्पदंश झाला होता, त्याच्यातल्या 3 मुली आमच्या बहिणी एक्सपायर झाल्या आहेत. तर त्यांना 1 कोटीची मागणी जाहीर करावी शासनाने. आणि जे 12,500 जी पैसा भरती आहे ती लवकरात लवकर करावी. आणि जो रक्त नातेसंबंध जात पडताळणी प्रमाणपत्र आणि बंजारा अभ्यास समिती दोन्ही शासन निर्णय आहेत ते तात्काळ रद्द करावेत. आणि आमची मुलींची स्पेशली हीच मागणी की आम्हाला मध्यवर्ती ठिकाणी सरकारी इमारत पाहिजे. 2006ला ही इमारत मंजूर होती, पण ती आज 2026 आहे, 20 वर्ष झाले त्या गोष्टीला. तरी पण अजून सरकारच्या निष्काळजीपणामुळे अजूनही ती पुण्यासारख्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी बिल्डिंग घेऊ शकले नाही. मंत्री महोदयाशी तुमचं बोलणं झालं की आता रोहित पवार आले होते किंवा त्यांनी मंत्री महोदयाला फोन लावला, काय बोलणं झालं, त्यांनी काय सांगितलं? ते बोलले की उद्या 4 वाजता बैठक लावली, मग त्याच्यात जो निर्णय होईल, म्हणजे जे काही निर्णय आमच्या बाजूने झाला तर आम्ही तो ॲक्सेप्ट करू, नाहीतर मग नाही झाला तर मग आम्ही परवा रस्त्यावर उतरणार. काय सांगा? नवीन आलेला जो GR आहे तो सगळा विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. वयाची अट घातली त्यांनी. शिक्षणाचे जवळपास आमचं शिक्षणच स्टॉप केलेलं आहे असं आम्हाला म्हणता येईल. काय त्या GR मध्ये नेमकं काय अटी घातली? वयाची अट घातलेली आहे. 30 वर्षापर्यंतच फक्त हॉस्टेलला राहू शकता अशी म्हणजे शासनानं GR काढलेला आहे. तर त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की 30 वर्षापर्यंत कसं शिक्षण होऊ शकतं? PhD सारखं शिक्षण नाही होऊ शकत यामध्ये. जर आमच्या गावाकडे जर सोयीसुविधा असता उपलब्ध असतात तर आम्ही ग्रामीण भागातून ह्या ठिकाणी पुण्यासारख्या शहरात आलो नसतो. तर आमची प्रमुख मागणी हीच आहे की तो GR आलेला तो रद्द करण्यात यावा. आणि जे आम्हाला जे आता जो नवीन 2011चा जो GR होता त्याच्यात आम्हाला सॅनिटरी नॅपकिनसाठी मुलींना 150 रुपये होते. आणि आत्ता जो 2026 म्हणजे 5/8/2026ला जो GR काढला आहे त्याच्यामध्ये फक्त 100 रुपये. सॅनिटरी नॅपकिन नाही भेटत 100 रुपयाला. इथं मुली कशा दिवस काढतात हे फक्त आम्हाला माहिती आहे. आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी येतो का तर इथे टॉपचे कॉलेजेस आहेत. आमच्या भागामध्ये नाही तेवढे कॉलेज. आणि आत्ता कुठं आदिवासी मुली बाहेर येऊ लागल्यात, आत्ता कुठं पिढी शिकू राहिली तर त्यांना पुन्हा वयाची आट घालून पुन्हा जंगलातच पाठवले जाऊ राहिले. आणि डॉक्टर बाबा जंगलसुद्धा ठेवलेलं नाही आहे. जुन्नरसारख्या ठिकाणी तिथे अदानीचे प्रोजेक्ट आहेत. आम्ही आदिवासींनी करायचं काय? आम्हाला कमी समजतायत का? आम्ही जर आदिवासी जर पेटून उठलो ना, अख्खी मुंबई, अख्खं मंत्रालय आम्ही हलवून टाकू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36 डिग्र्या घेतल्या. त्यांनी ॲब्रॉडमध्ये जाऊनसुद्धा डबल MA, इथे येऊन पण MA LLB सारख्या डिग्र्या घेतल्या होत्या. मग आम्ही का नाही शिकू शकत? आम्ही शाहू फुले आंबेडकर यांच्या वाटचालीवर चालणारी मुले आहोत.